हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, विवेक सुद्धा आज जॉबला गेला नाही. विवेकनं आज दांडी मारली. काल विवेक सोबत काय झालं तुम्हाला सांगतो. विवेकनं काल द्राक्षी खाल्ली भरपूर, त्यामुळे विवेकची जरा तब्येत जरा बिघडली. त्यामुळे विवेकनं आज सुट्टी घेतली. आता उद्या बी गुढीपाडव्याची सुट्टी असल्यामुळे विवेकचा चान्स आहे आज. हो विवेक, उद्या अजून सुट्टी आहे, आज सुट्टी आहे. विवेकचं एक नंबर आहे. आता सुहासचं काम चालू आहे. तुम्हाला काम दावलं सुहासचं, पण आता काम जरा महत्त्वाचं आहे, त्यामुळं सुहासचं काम जरा ह्याला आम्ही रूमवर काय म्हणतो माहिती आहे? सुहासला तात्या म्हणतो. तात्या, आमच्या रूमवरचा तात्या. तुम्हाला माहिती असेल गावाकडे तात्या म्हणते. तसंच तर किचन वगैरे साफ झाले. आपली गॅसची टाकी भरून आणायला गेली. आता कधी येते काय माहिती. फ्रीज आपल्याला भरून आणायचं आहे. रूमवरचा फ्रीज संपलाय. ओ त्याशी आपले जे केळी गावाकडून आली स्वतःच्या केळी आता पिकलेत भरपूर. हे झाले आता खाल्ली भरपूर पिकलेत. वाईट्स कारण केळी भरपूर पिकली, देशी केळी. आता सगळ्यांना खाऊ घालायला लागते, नाही तर खराब होऊन जातात केळी सगळं. आणि भरपूर केळी पिकत आले त्या. हां कुठं किती आहे माहिती आहे प्राईस त्याची? जाऊ द्या आता. हां केळी खावा, थाळी बिळे जाऊ दे. केळा जाऊनच करा का श्वास जास्त पिकलेत, खराब होतील नंतर. मला मग आता केळी खाऊया, संध्याकाळी डायरेक्ट जेवण बनवूया. फायनली आता केळी खाऊन झाली. म्हणलं जास्त केळी खायला नको म्हणलं, कारण की विवेकनं जसं द्राक्षी खाऊन विवेकचं कार्यक्रम झाला तसं माझा काय तर होईल म्हणलं. त्यामुळं आता चहा करून चहा घेऊया. हे चहा पत्तीच्या पुढे किती झालेल्या आहेत. चहा घ्यायचा, नंतर जरा बाहेर जायचं, नाश्ता वगैरे काय तर करून यायला लागेल. आता रूमवर बनवायसाठी येतं बघू. अच्छा मित्रांनो, तुम्ही कधी चहामध्ये केळ बुडून खाल्ले का? विवेक खातो तसा. विवेकसाठी 2 कमेंट करा, कारण चहा चांगला लागते. तुम्ही कधी खाल्लाय मित्रांनो सांगा कमेंटमध्ये. विवेक खातोय, आणून देऊ केळ म्हटला. विवेकसाठी चहा आणि केळ विवेक खाणार आहे आता. अगदर टेस्ट सांग कशी लागते मित्रांनो. चहा आणि केळ खायला लागला विवेक. वा, चहा आणि केळ मस्त, एक नंबर. इथं ट्राय करणार ना मित्रांनो. ज्यावेळेस विवेकनं काही केलं ट्राय केले माझ्या अंगलट आले. त्यामुळे आपण नुसतं चहा घेऊ आपला आणि चहावर काम चालू. केळ वगैरे चहात बुडून खायला काय नको आता. वेळचं चालू आहे चहा आणि केळ खायचं. सुहास काय चहा घेत नाही. सुहास चहा दूध लागतं सुहासला. जिम बॉय ना एक. आता एक बाईक नाही म्हणून त्यामुळे जिम बंद आहे. नाहीतर 6ला उठून जिमला जातो कधी. मी बी लावलेली जिम, पण विषय काय होतो डाएटचा वगैरे. जरा जेवण घरचं असते, काय होतं जरा फरक पडतो. नाहीतर आपण रूमवरचं बनवून खाणार, कधी टायमिंग नाही काय नाही. जिम लावायची आणि वळवून जायचं परत. त्यामुळे म्हटलं लावायलाच नको म्हणलं. आता नंतर बघू नंतर कधीतरी. चहा मस्त झाला, बेस्ट झाला चहा चांगला झाला ना. टेरेसवरती आलो आहे. वातावरण मित्रांनो बघू शकता, एकदम असं वातावरण पावसाचं झालं आहे. इकडं वातावरण पावसाचं झालं म्हणल्यावर गावाकडे पाऊस 100% चालू असणार. आणि गावाकडे पाऊस चालू म्हणल्यावर नुकसान खूप होतं आहे. नुकसान मित्रांनो तिकडे. आता
वातावरण एकदम बदलले. आता 2 वाजले त्या तरी असं वातावरण आहे. तर फायनली मित्रांनो आता आपण खाली मंदिरात चाललो आहे. मित्रांनो एक आपल्यासोबत एक गेम झाला आहे. आता आपला लॅपटॉप एडिटिंग करत बसलेलो आणि लॅपटॉप ह्याच्यावर खुलता एक गेमची. विवेकचा कॉल चालू आहे. माऊली काय येणार नाही. आता माऊलीला फोन केला होता. माऊली म्हणला नाही येत म्हणला मी. आता मी आणि विवेकच चाललो आहे. जाऊन पाया पडून येतो. वातावरण बी आज लई चेंजेस झाले वातावरणात. तर फायनली मंदिरापाशी आलो आहे. विवेक आता जरा म्हणलं बाहेर आलतो म्हणलं आता मंदिरात जरा जाऊन यावं म्हणलं. पाया वगैरे पडून देवाचा. विवेक चला जास्त गर्दी असते इथं मित्रांनो. रात्री तर पोती असते ती गर्दी भरपूर असते इथं. स्वामींचं मंदिर आहे बघू शकता. स्वामींचं मंदिरात पाया पडून आता जाऊया बाहेर. खूप दिवसातून आलो इथं. पहिले येत होतो भरपूर दिवस आधी. आता लई दिवसाला आलोच नाही इथं. म्हणलं थोड्या वेळ स्वामींच्या मंदिरात बसावं म्हणलं. विवेक आणि मी थोड्या वेळ बसतो जरा. होय ना चालतंय. सकाळी का सकाळी 6 वाजता इथं फायनली दर्शन झाले. आता चाललोय आम्ही रूमवरती. बघू जाताना माळू वगैरे घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो 2 तास झाला आम्ही चालत चाललोय. कारण की ते आपला जोडीदार मी मित्रच आहे. त्याकडे माळवं चांगलं फ्रेश भेटतं. त्यामुळे तिथूनच घेतो माळवं. दुसरीकडे कुठनं घेत नाही. कारण की दुसरीकडे चांगलं भेटत नाही. त्यामुळे तिथून माळवं घेतल्याचा परवडतं आहे आम्हाला बी. आणि चांगलं असतं फ्रेश असतं माळवं एकदम. जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आणि जायचं. म्हणून फायनली वांगी इथून घेतली ते आपण. फक्त वांग्याची भाजी करायची आपल्याला. हां काय घ्यायचं 2 क्रम पडतात. अजून काय घ्यायचं. विवेकनं आपलं सुहासनं पार्सल सांगितलंय. भेळ घेऊन चाललो विवेकला आपलं सुहासला. सुहास अचानक पाऊस बी चालू झाला. मित्रांनो टेरेसवरती आलो आहे. पाऊस चालू आहे. बाहेर वाटायला लागले पण नुकसान बी तेवढंच आहे. इथं बाहेर वाटते पण गावाकडे नको वाटते. बघू शकता वातावरण एकदम हे झालं आहे. पाऊस चालू आहे. आमची झोपायची गादी आता उचलून ठेवायला लागेल. आता सोबत केला त्याला म्हणलं चल लागा म्हणलं वर चल वर चल. येला आता तू. झिरो काय नाही ना आपल्याकडे. काय कांदा लसूण ट्रेनिंग कोण म्हणतं बॅचलर तुपाची मर्जी. वेट असल्यावर काय सगळं होतं. वांगी आता काय चालू जेवण वांग्याची भाजी आणि चपाती. वेग वेग मस्त गेले. भाजी भाजी झाली. फायनली मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आपलं. वेगनाची भाजी केली जेवण एक नंबर जेवण जातं. जेवण वगैरे झाले. आता एडिटिंग करायला बसतो. कारण की लवकर एडिटिंग केलं तर लवकर झोपायला भेटलं नाही तर 3-4 वाजता झोपायला. त्यामुळे आज लवकरच एडिटिंग करावं म्हणलं. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया का पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये.